नमस्कार मंडळी. काल शुक्रवार होता. मग मी आरुषला स्कूलमध्ये घ्यायला गेली आणि मग आरुष आणि मी असंच चालत चालत दोघेही आलो. कारण थोडं चालायला रेडी नव्हता, तरी पण मी त्याला चालत घेऊन आली घरी. आणि घरी आल्यानंतर मी इथे वरण भात बनवणार होती. दुपारीच सगळं जेवण रेडी करायचं होतं मला. मग मी इथे कुकरला भात आणि डाळ लावून घेतली. मग येता येता मी रताळी पण घेऊन आली, आरुषला आवडतात म्हणून. आणि मी इकडे आज भाजी बनवणार होती पावट्याची, वांगा पावटा. मग मी वांगा आणि छान कापून घेतलं, त्यात एक बटाटा टाकला आरुषसाठी आणि मग भाजी इथे फोडणीला दिली. कांदा आणि टॅमॅटोवर मी फोडणीला दिला आणि त्यात हळद टाकून आपले मसाले टाकले. यात मी मालवणी मसाला आणि कांदा लसूण मसाला टाकला. कांदा लसूण मसाला टाकल्यानंतर भाजी खूप छान चविष्ट होते. माझी खूप आवडीची भाजी आहे. तर मी भाजी फोडणीला दिली, पाणी टाकून भाजी शिजत ठेवली आणि मग इकडे मी वरण फोडणीला दिलं छान असं. लसूण आणि कढीपत्ता, मिरची हिरवी टाकून वरण फोडणीला देऊन छान असं ओलं खोबरं आणि कोथिंबीर टाकून वरण छान रेडी झालं आपलं. मग वरण रेडी झाल्यानंतर मी आरुषला इकडे जेवण भरून घेणार होते, कारण थोडा उशीर झाला. तर भाजीही आपली इकडे रेडी झाली. मग मी भात गरम गरम आणि वरण असं घेऊन आरुषला भरवून घेतलं. मग रात्री फक्त भाकरी आणि थोड्याशा मिरच्या तळायच्या होत्या, अवी म्हणाला होता. मग आपलं सगळं जेवण बघू शकता छान असं रेडी झालं आणि आम्ही जेवायला घेतलं. अवी आल्यानंतर तुम्ही बघू शकता छान असं जेवण रेडी झालं. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.